लाडकी बहिणीचे पैसे जमा होय V3 वर अपडेट आला आहे आणि काही खात्यामध्ये पैसे दिसायला सुरुवात झाली आहे. पण थांबा, सगळ्यांच्या खात्यात आले आहेत का? हे ज्यांच्या खात्यात अजून आले नाही त्यांचं काय? आजच्या या व्हिडिओमध्ये आपण सगळं क्लिअर पाहणार आहोत. एप्रिल महिन्याचे पैसे नेमके कधी येणार आणि 7 ते 8 महिने तारखापर्यंत खात्यात पडणार का? व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा, कारण शेवटी एक इम्पॉर्टंट अपडेट सांगणार आहे, बहुतेक लोकांना माहिती नाही. तर मित्रांनो, लाडकी बहीण योजना अंतर्गत एप्रिल महिन्याचे पैसे अजून काही बहिणींना खात्यात आले नाही, पण आता नवीन अपडेट समोर आलेला आहे. V3 सिस्टम मध्ये पेमेंट प्रोसेस सुरू झालेला आहे. सरकारी सोर्सनुसार पेमेंट बॅच मध्ये सोडले जात आहेत, म्हणजे सगळ्यांचे पैसे एकाच दिवशी येणार नाहीत. काही डिस्ट्रिक्ट मध्ये पैसे क्रेडिट झाले तर बाकीच्यांचे पेमेंट प्रोसेसिंग मध्ये आहे. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे 7 ते 8 तारखेपर्यंत मेजॉरिटी खात्यामध्ये पैसे येण्याची शक्यता आहे. म्हणजे पॅनिक होण्याची गरज नाही, पैसे येणारच आहे. आता क्वेश्चन येतो की डिले का झाला? त्यामध्ये काही मेन कारण आहेत. व्हेरिफिकेशन प्रोसेशन नाही आहे, अकाउंट व्हेरीफाय होत नाही, बँक लिंकिंग इश्यू, आधार आणि बँक मिसमॅच, सर्व्हर लोड, V3 सिस्टम हेवी ट्रॅफिक, बॅच पेमेंट सिस्टम, एकाच वेळी सर्वांना पेमेंट नाही, म्हणून काही लोकांचे आधी पैसे दिसतात, काही लोकांची उशिरा दिसतात. जर तुमच्या अकाउंट मध्ये अजून पैसे नसतील, घाबरायचं नाही, कारण आता सगळ्यांचे इम्पॉर्टंट पॉईंट, पैसे कधी येणार? 7 ते 8 तारखेपर्यंत पेमेंट क्रेडिट होण्याची स्ट्रॉंग शक्यता आहे. काही केस मध्ये 9 तारखा लागू शकते, कारण बँक प्रोसेसिंग टाइम वेगळा असतो. म्हणजे पुढील 2-3 दिवसात इम्पॉर्टंट आहे. तुम्ही रोज अकाउंट चेक करत राहा. आता एक इम्पॉर्टंट गोष्ट लक्षात ठेवा, फेक न्यूज वर विश्वास ठेवू नका. आजच पैसे आल्याच्या अफवा इग्नोर करा. ऑफिशियल वेबसाईट वर फॉलो करा, बँक SMS चेक करा, आधार लिंक व्हेरीफाय करा. जर काही प्रॉब्लेम असेल तर जवळच्या CSC सेंटर किंवा बँक अकाउंटला चेक करा. तर मित्रांनो, अशी पैसे येणार आहेत, प्रोसेसिंग सुरू आहे आणि 7 ते 8 तारखेपर्यंत खात्यात पाडण्याची शक्यता खूप जास्त आहे. तुमच्या अकाउंट मध्ये पैसे आले का नाही कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच लेटेस्ट अपडेटसाठी चॅनलला सबस्क्राईब करा, कारण पुढचे अपडेट आम्ही लगेच देणार आहोत. व्हिडिओ मध्ये सगळं मिळणार, फक्त महाराष्ट्र सुपरफास्ट मध्येच. आता सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे लोक म्हणतात चुका काय करतात. एक आधार लिंक नाही, बँक अकाउंट आधारची लिंक नसले तर पैसे अडकतात. IFSC कोड किंवा अकाउंट नंबर चुकीचा टाकला असेल, एकाच नावावर अनेक अकाउंट असल्यास कन्फ्युजन होतं, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर ऍक्टिव्ह नसेल तर पेमेंट होत नाही. आता हे सगळे प्रॉब्लेम तुम्ही कसे सॉल्व्ह करू शकता, हे सगळ्यांचा एक व्हिडिओ मी आपल्या चॅनलवर टाकणार आहे. तर लगेच तुम्हाला आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन ऑल वर सेट करायचा आहे आणि लाडकी बहिणीचे पैसे डायरेक्ट थेट तुमच्या खात्यात येणार आहे. तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे सगळ्यात पहिले अपडेट तुम्हाला मिळेल आणि तुमचे लाडके बहिणीचे पैसे जे आहे ते अडकणार नाही. जर तुम्हालाही लवकर पैसे पाहायचे असेल तर आपल्या चॅनलला आताच सबस्क्राईब करून ठेवा, नाहीतर तुमचे पैसे अडकणार म्हणजे अडकणार, 100% अडकणार. सरकारने एक सूचना जाहीर केलेली आहे, ही व्हिडिओ मध्ये पाहून तुम्हाला प्रोसेसिंग करायची आहे. लवकरच घेऊन येऊ असाच एक नवीन व्हिडिओ. नमस्कार, धन्यवाद आणि बाय बाय. भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये.